नॉर्मल समजतात मला वाटतं डेंग्यू मलेरियाला अगदी काही लोक, पण खूप घातक पण आहे तितकं, कारण त्या माणसाच्या पेशींवरती डायरेक्ट अटॅक करतात. ते खूप महत्त्वाचं काम करत आहे, कारण की आपलं काम पण जरा फास्ट होतं. येस, जिथे आपण करू शकत नाही तिथे कपी बीच पुसतात आणि ते सगळे लार्वा आहेत ना ते खाऊन टाकतात, त्याच्यामुळे मच्छर होणार नाही. ओके, तर बघू शकता तुम्ही. आणि गप्पी मासे आपल्या निसर्गामध्ये असणं खूप महत्त्वाचे आहेत. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या गोरेगावचं BMCP साऊथ वॉर्ड आहे, तर तिथे आपण चाललो आहोत. तर तिथे एक BMC मार्फत आपल्याला एक प्रदर्शन भरवलेलं आहे, जे की सांडपाण्यामध्ये जे काही जमा झालेलं पाणी असतं किंवा घाणेरड्या पाण्यामध्ये डास कसे निर्माण होतात, तर आणि ते डास होऊ नये तर आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, तर त्याबद्दलचं जे प्रदर्शन आहे ते तिथे छोटंसं आपल्याला भरवलेलं आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. आणि खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे जे की आपल्या कुटुंबाला या डेंग्यू मलेरियासारख्या रोगांपासून आपल्याला वाचवू शकेल अशी माहिती आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. तर इथे बघू शकता या टँकमध्ये इथे गप्पी मासे सुद्धा ठेवले आहेत. आणि असं काहीसं हे छोटंसं प्रदर्शन आपल्यासमोर तुम्हाला बघायला मिळतं आणि अतिशय खूप महत्त्वाची माहिती देणारं आहे. तर चला आता बघूयात, ते दादा आपल्याला सांगतीलच कशा पद्धतीने केलेलं आहे. तर चला, आता हे दादा आपल्याला माहिती देतील कशा पद्धतीने जी काय यांची मॉस्किटोची जी लाईफ सायकल आहे. तर सांगा दादा. बघा, पहिल्यांदा पाण्यामध्ये क्लीन वॉटरमध्ये अंडी टाकतो माणूस. अंडी नंतर फर्स्ट अंडी, सेकंड लार्वा, थर्ड लार्वा, फोर्थ लार्वा, नंतर पुपा होता. टिपानंतरला मच्छर होणे. ओके ओके, ती झाल्यानंतर ॲनाफिलिसचे मच्छर आहे, त्यांनी मलेरिया होतो. एडिसचे मच्छर आहेत, त्यांनी डेंग्यू होतो. आणि कुलेक्स म्हणजे गटारचे मच्छर असते, त्यांनी फक्त चावते आणि जाऊन. ओके, हा बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या टाक्या व्यवस्थित पाहिजे, ओपन नाही पाहिजे, सुरक्षित पाहिजे. हा पंप हाऊस आहे, त्याच्यामध्ये लिकेज असतं, त्याच्यामध्ये ते लिकेज पाणी जमा ठेवायचं, त्याच्यामुळे मच्छर नाही होणार. वेल्स ओके पाहिजे. झोपडपट्टीवर आपल्या प्लास्टिक टाकून ते पाणी जमा नाही व्हायला पाहिजे. हे आपण म्हणजे येस, म्हणजे जे कोणी मला वाटतं ताडपत्री वगैरे टाकतात तर त्याच्यावर हवेने उडू नये म्हणून ह्या अशा काही गोष्टी. असं प्लेन ठेवलं तर पाणी जमा होणार नाही. येस, असं टायर बी ठेवलं तर पाणी जमा होणार. त्याच्यामुळे प्लस एक फाउंटन आहे, फाउंटनमध्ये पाणी बंद असेल तर फाउंटनमध्ये होणार. हे हेल्मेट, थर्माकॉल प्लस कुंडीमध्ये आपण कुंडीमध्ये होणार. आणि हे आपले जे ग्लास पीस आपण टाकतो ते पावसाचं पाणी जमा होणार, टायरमध्ये पाणी जमा होणार. आणि हे पूर्ण जर जास्त प्रमाणे आपल्याकडे पाणी जमा असेल कुठे तर आपण गप्पी बी सोडतो. येस, आणि हे खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं आपल्या जे आपल्या लार्वाज आहेत ते खाऊन टाकतात. ओके ओके, ते खूप महत्त्वाचं काम करत आहे, कारण की आपलं काम पण जरा फास्ट होतं. येस, जिथे आपण करू शकत नाही तिथे गप्पी बीच पुसतात आणि ते सगळे लार्वाज आहेत ना ते खाऊन टाकतात, त्याच्यामुळे मच्छर होणार नाही. ओके, तर बघू शकता तुम्ही. आणि गप्पी मासे आपल्या निसर्गामध्ये असणं खूप महत्त्वाचे आहेत. तर ते डासांची जी काही अंडी वगैरे आहेत ते खातात. तर थँक्यू दादा. आणि खूप छान वाटलं तुम्ही माहिती दिलीत. आपले जे काही व्ह्यूवर्स आहेत ते नक्की या गोष्टी म्हणजे त्यांनी ह्या गोष्टींचं पालन केलं तर नक्कीच मला वाटतं रोगराईपासून मुक्त राहील आपली मुंबई, पूर्ण आपला भारतच. येस, आणि खूप नॉर्मल समजतात मला वाटतं डेंग्यू मलेरियाला अगदी काही लोक, पण खूप घातक पण आहे तितकं, कारण त्या माणसाच्या पेशींवरती डायरेक्ट अटॅक करतात. मलेरियाचं असं की फर्स्टला ट्रीटमेंट 7 किंवा 11 दिवसाची गोळ्या असतात, त्यास कंपल्सरी करायचे असतात. तर त्यांनी सेकंड टाईम झाल्यानंतर त्याला जीवाचा हानिकार जास्त कमी असतं. अच्छा, ती काळजी घ्यावी. तर चला, व्हिडिओ आता तुम्ही बघितलाच असेल, तर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.